मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राकडून हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता। मात्र या मोर्चाला विरोधातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं। विरोधात ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र आले होते। मात्र त्यातील एकाही पक्षाच्या नेत्याने या मेळाव्याला हजेरी लावली नाही। त्यामुळे यावरून मराठी अभ्यास अध्यक्ष आणि मोर्चाचे आयोजक दीपक पवारांनी खंत व्यक्त केली। आंदोलन झालं, आंदोलन खऱ्या अर्थानं जसं होणार होतं, तुम्ही चारच्या घटात इकडे आला, शांतपणे आलात, बाहेर बसायला पण दिलं नाही, आत आणण्यात आलं, पण तरीही परिपूर्ण आंदोलन झालं असं तुम्हाला वाटतं का मनापासून? हे बघा, असं आहे की सर्वसामान्य माणसांच्या प्रतिसादाने जेवढं आंदोलन यशस्वी करता येणं शक्य आहे ते आम्ही केलं। राजकीय पक्षांच्या मंडळींचा अधिक सहभाग असता तर तो चालला असता, आवडला असता आम्हाला। पण मराठी शाळांचा मुद्दा हा अनेकांच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही आहे, तो या निमित्ताने येईल आणि मराठी शाळांच्या मुद्द्यावर लोक एकत्र येऊ शकतात। त्याचं मतामध्ये रूपांतर करणं आणि त्याचं कार्यक्रम पत्रिकेत रूपांतर करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे। आता आमच्या समोरचं जे आव्हान आहे ते आयुक्तांना भेटणं आणि त्यांच्या समोर त्या मांडण्या मांडून त्यांच्याकडनं त्या मांडण्यांच्या बद्दलची आश्वासनं घेणं हे आहे, ते आम्ही करणार आहोत। सर, तुम्ही आताच तिकडे पण म्हणता पोलिसांना की तुम्ही ज्या जी आर जाडलेला त्या उद्धव ठाकरे इकडे होते, ते पण तुमच्यासोबत, आज पण त्यांचं इकडे असणं हवं होतं? आम्ही त्यांना आमंत्रण दिलं आहे, राज ठाकरेंना आमंत्रण दिलं आहे। आता काय होतं की आपल्या बऱ्याचशा नेत्यांची मुलं मराठी माध्यमात गेलेली नाही आहेत, त्यामुळे मराठी शाळा बंद पडल्यामुळे त्यांचा जीव जळत नाही। आमचं असं म्हणणं आहे की मराठी शाळा राहिल्या नाहीत तर मराठी भाषा राहणार नाही, मराठी माणूस राहणार नाही आणि महाराष्ट्र धर्म राहू शकणार नाही। त्यामुळे या बाबतीमध्ये राजकीय पक्षांनी स्वतःचं प्रबोधन करणं आणि या लढ्यालाच मराठी कारणाचा लढा मांडणं गरजेचं आहे। कारण ते तुम्ही नाही केलं तर तुमचं सगळं राजकारण गेली 65 वर्ष जसं प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक राहिलंय तसंच राहील आणि त्यातनं महाराष्ट्राचं काही हित होणार नाही। बघू शकता, एकंदर पाहिलं गेलं तर अनेक राजकीय पक्षाच्या लोकांना बोलून सुद्धा ते आले का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मात्र त्यांनी स्वतःहून यायला हवं होतं असं देखील म्हणणं दीपक पवारांचं आहे। नागेशसोबत श्रेयसान पुढादेश, मुंबई। जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील, ह्या लोकांच्या मार्फत ज्या चालवल्या जाणाऱ्या शाळा होत्या ह्यांनी नेहमीच खूप दर्जा राखलेला आहे। कारण इथे शिक्षकांची भरती सुद्धा जी होते ती अतिशय काटेकोरपणे त्यांच्या परीक्षा घेऊन ते तिथे येतात शिकवायला। त्याच्यामुळे ह्या सगळ्याच शाळांमधलं वातावरण हे अत्यंत चांगलं होतं। आज उच्चपदस्थ असणारे कित्येक लोक हे महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिकून पुढे आलेले आहेत। ते तसं राहिलं नाहीये हे खरं। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, हुतात्मा स्मारक ते महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू यामध्ये गायब असल्याचं पाहायला मिळालं।